पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरती असलेला कलाकार कट्टा जो आहे तो कलाकार कट्टाच आता इथून स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव याच प्रभागामधल्या 4ही भाजपच्या नगरसेवकांकडून देण्यात आला आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची सुद्धा शक्यता आता निर्माण झालेली आहे। खरं तर मुळात हा जो कलाकार कट्टा आहे गुडलक कॅफेच्या बाजूला गुडलक चौकात असलेला हा कलाकार कट्टा, याच कलाकार कट्ट्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरामधले स्थानिक कलाकार आपली कला सादर करतात। कलाकारांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म म्हणून या कलाकार कट्ट्याचा वापर केला जातो। मात्र असं असताना आता हाच कलाकार कट्टा वाहतुकीला अडथळा ठरतोय, म्हणून हा कलाकार कट्टा काढण्याचा निर्णय जो आहे तो केला जातोय। मुळातच या सगळ्यामुळे पुणेकरांना सुद्धा हा निर्णय पसंत नसल्याचं फारसं पाहायला मिळतंय। कलाकारांना तर हा निर्णय अजिबातच पसंत नाहीये। त्यामुळे कलाकारांचं राजकीय नेत्यांचं या सगळ्यावरचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी असे वेगवेगळ्या पक्षांमधले जे नेते आहेत त्या सगळ्यांकडून या कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध केला जातोय। काहींशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय, मुळात हा सगळा कट्टा बांधण्यामागचा उद्देश वेगळा होता आणि आता अचानकपणे कट्टा काढण्याचा निर्णय घेतला जातो। उद्देश खरंच चांगला होता आणि तो चांगलाच असायला पाहिजे। अचानकच या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना काय कुठलं स्वप्न पडलंय की एवढ्या किती कमी जागेमध्ये आहे तर करा, हा म्हणतात की वाहतुकीला अडथळा आहे। वाहतुकीला अडथळा इथं कुठेही कसल्याही प्रकारचा नाही आहे। यांचा या ठिकाणी कुठला तरी वेगळा उद्देश इथे त्यांना साध्य करायचा आहे, म्हणून त्यांना हा कलाकार कट्टा नको आहे। कला ही खरं तर पुण्याची संस्कृती आहे। सांस्कृतिक पुणे आपण ह्या पुणे शहराला आपण ओळख म्हणून ओळख आहे आणि त्या ओळखीतून भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेच्या खरं तर त्या नगरसेवकांचं खरं मला आभार मानायचे आहेत की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कलाकारांना इथं एक त्यांनी व्यासपीठ दिले आणि आता हे नव्याने निर्माण झालेले, नव्याने म्हणजेच मशीनमधून निर्माण झालेले नगरसेवक आहेत। यांना कलेची किंवा कशाची जाण नाहीये, त्यांनी आता कलाकार कट्टाच हटवण्याचं चाललंय त्यांचा। हा उद्योग आम्ही होऊ देणार नाहीये आणि कलेला वाव मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही आज या ठिकाणी पुणेकर एकत्र आलेलो आहोत। मुळात भाजपकडूनच कलाकार कट्टा भाजपच्याच नगरसेवकांच्या संकल्पनेतून बनला, आता भाजपचेच नगरसेवक या सगळ्याला विरोध करतात। काय नेमकं कारण वाटतं यामध्ये? आता काय त्यांच्याकडे सत्ता आहे, कशाला विरोध करायचा कशाला विरोध करायचा नाही हे सत्तेची नशा यांच्या डोक्यात समोर ते मंदबुद्धी अवस्थेमध्ये ते आपण काय करतोय त्यांनाच कळत नाही, ते कन्फ्यूज झालेले आहे। या कलाकार कट्ट्याचा विषय म्हणजे हे पुणे शहरातलं मध्यवर्ती ठिकाण आहे। या कलाकार कट्ट्याला एक इतिहास आहे, या डेक्कन जिमखान्याला इतिहास आहे। लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, गोखले असतील यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि या पुणे शहराची ओळख या देशभरामध्ये एक सांस्कृतिक शहर म्हणून आहे। आणि जर असे ही जे कल्चरल इव्हेंट या कलाकार कट्ट्यावर चालतात आणि हा कलाकार कट्टा जर पाडून तुम्ही नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असाल तर एक पुणेकर म्हणून आमचा हा विरोध असणार आहे आणि त्यांची ही कृती ही अत्यंत निषेधार्ह अशीच आहे असंच मी म्हणेन। तर माझं या प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी या पुणेकरांच्या भावनेची दखल घेऊन यांनी हा कलाकार कट्टा न तोडता, हे कोणत्याही प्रकारची इथं नासधूस न करता हा कलाकार कट्टा जैसे थे अवस्थेत पुन्हा इथंच ठेवावा ही आमची मागणी आहे। हा कट्टा हटवण्यामागचं कारण केवळ वाहतूक कोंडी वाटतंय का वेगळं काही कारण? आता खरं वाहतूक कोंडीचा हा कलाकार कट्टा एक प्रॉब्लेम नसू शकतो। ते मिक्सर डंपर जे बिल्डर लोक यांच्या आशीर्वादाने चालतात, ते मिक्सर डंपर हे वाहतूकचा खरा मोठा प्रॉब्लेम आहे। तो सोडून हे बाकीच्या कुठल्या तरी गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं पुणेकरांचं आणि काहीतरी आपलं नवीन काम दाखवायचं, हा यांचा हेतू आहे। नक्कीच आणखी काही लोकांशी पण आपण बोलणार आहोत। सर, तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात, तुम्ही स्वतः सुद्धा अनेकदा इथे आंदोलनं केलेली आहेत। असं सगळं असताना अचानकपणे कलाकार कट्टा काढण्याचा निर्णय कशासाठी? कदाचित आता भारतीय जनता पार्टीला भीती वाटली असेल की आपण एवढे काळी कृत्य केलेली आहेत, त्या आंदोलनाचं एक ठिकाण सुद्धा काढावं, पण मुळामध्ये हे आंदोलनाचं ठिकाण नाहीये, ते कलाकारांची उपजीविका निर्माण करणारे ठिकाण झालेलं आहे आणि पुण्याला एक इतिहास निर्माण आहे। त्या कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून पुणे शहर हे नावारूपाला आलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं ट्रॅफिकच्या विषयाने विचार केला तर पुण्यातले काही जे मोजके चौक जे मोठे आहेत त्यातला हा एक चौक मोठा चौक आहे, पण त्यांना जर कामच करायचं असेल, नव्याने आलेले हे 4-2 नगरसेवक आहेत, त्यांना खरंच पुण्याची जर एवढी आस्था असेल तर त्यांनी ह्या भागाला मुळामध्ये हा रेसिडेन्शियल झोनच नाही आहे तर त्यांनी हा करू नये। आणि मुळामध्ये एक अमित पापड म्हणून आमचे एक कलाकार आहेत, त्यांनी कार्टूनिस्ट त्यांनी जो एक छान वाक्य वापरलेली आहे, तर तुम्ही ही वाक्यही दाखवली पाहिजे, गरजेची आहेत। तर आज कलाकारांना त्यांच्या भाषेत त्यांनी उत्तर हे प्रशासनाला दिलेलं आहे, स्थानिक नगरसेवकांना पण दिलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर हे नगरसेवक वागत असतील तर भविष्यात या पुण्याची काय दशा होणार आहे
याचं पुणेकरांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं आता रामभाऊनी सांगितल्याप्रमाणे हे मशीन निर्मित सरकार आहे आणि मशीनच्या माध्यमातून निर्माण झालेले सरकार शेवटी माणसाने माणसाला निर्माण करणं आणि मशीननी माणसाला निर्माण करणं ह्यात खूप आहेत. त्यांना संविधान नाही आहे, त्यांना कोणती काय म्हणतो त्याला आस्था नाही आहे. अशा लोकांना आपण निवडून दिलेले आहे. त्यामुळे आज त्यांनी कलाकारांच्या पोटावर देखील आलेले आहेत. पुणे शहर वाचलं पाहिजे. मग मध्ये आधी त्यांनी बालगंधर्व पाडण्याची एक नवीन संकल्पना येते. आज पुण्यामध्ये अनेक नाट्यगृह आहेत की ज्याची कामं अपूर्ण आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तरी बाळासाहेब ठाकरे कलादालन आहे, गेली अनेक वर्ष ते काम बंद पडलेलं आहे. अशा ठिकाणी लक्ष घालणार नाही. केवळ गोरगरीब कलाकार की ज्यांना नवीन कुठेतरी आर्ट्स गॅलरी भाड्याने घेऊन आपली कला सादर करू शकत नाही, अशा लोकांची उपजीविकेचं साधन हे बंद करण्याचं काम करतात. यांचा खऱ्या अर्थानं शाप लागेल या सरकारला की अशा कलाकारांनी ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. माझं एवढंच तुमच्या माध्यमातून सांगणं आहे. मी कोणत्याही राजकीय पक्ष म्हणून असे आलो नाही, एक पुणेकर म्हणून मी इथं आलेलो आहे आणि पुणेकरांची भावना मी तुमच्यापुढे व्यक्त केली आहे. नक्कीच काही कलाकारांशी सुद्धा आपण बोलणार आहोत. तुम्ही स्वतः अनेक वर्षांपासून या ठिकाणी तुमची कला सादर करता. खरंच या ठिकाणी खूप वाहतूक कोंडी होत असते का? खरं सांगायचं म्हणलं तर हे मला जर थोडंसं वाचून आश्चर्य वाटलं. कारण 2021ला माननीय महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. 2021 नंतर आता 2026 मध्ये अचानक कसं काय ट्रॅफिकची समस्या यांना निर्माण झालेली आहे. थोडं संशयास्पद वाटतं, हास्यास्पद वाटतं. आणि आम्ही इथं ज्यांनी तक्रार दिली त्याच्यापेक्षा आम्ही रोज इथं दिवसभर बसतो. आम्हाला माहिती आहे इथं कोणत्याही प्रकारचं वाहतूक कोंडी होत नाही. आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आमच्याकडे प्रूफ आहेत. उगा काहीतरी त्यांना दुसरं काहीतरी करायचं असेल त्यामुळं आम्हाला हे करतात. आता सध्या कलाकार कट्ट्यावर किती कलाकार असतात आणि उपजीविकेचं साधन म्हणून हा कलाकार कट्टा कलाकारांसाठी किती महत्त्वाचा आहे? ॲक्च्युली आमच्याकडे आता 8 कलाकार आहेत आणि जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी ज्यांचे आई वडील पैसे पाठवतात ते त्यांना अपुरे पडतात. मग ते आमच्याजवळ येतात. मग आम्ही त्यांना काही मार्गदर्शन करतो, शिकवतो. मग ते त्यांच्या कलेतून इथं थोडेफार पैसे जमा करतात म्हणजे आई वडिलांना त्रास नको म्हणून. आम्ही कलाकार पण घडवतो मॅडम. असं सगळं असताना आता जेव्हा हा कलाकार कट्टा बंद करण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा निर्णय होतोय, तुम्ही या सगळ्यामध्ये आता जरी आंदोलन करत असाल, मात्र जर हा निर्णय अंतिम झालाच तर मग तुमची भूमिका काय असणार? कारण माहिती का आता पेपरमध्ये असं दिलं की माननीय आयुक्त साहेब इथं आले होते, त्यांनी आम्हाला दुसरा पर्यायी जागा देतो असं वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं. पण आपल्या इकडे कसं आहे, एखाद्या वेळेस पूर येणार आहे म्हणून अगोदरच तिथल्या स्थानिकांना स्थलांतरित केलं जातं. तसं काही दिसत नाही आहे. जर आम्हाला खरंच इथून हटवलं किंवा दुसरी पर्यायी जागा देतो म्हटल्यानंतर पुन्हा परत तिथे तशीच परिस्थिती आमच्यावर ओढवली तर मग आम्ही जायचं कुठं? एक म्हण आहे ना, जर कुणी काय केलं तर माणूस रस्त्यावर येतो. ऑलरेडी आम्ही रस्त्यावरच आहोत. पाश्चात्य देशामध्ये रस्त्यावरच्या कलाकारांना खूप मान सन्मान दिलेला जातो, त्यांना चांगली वागणूक दिली जाते. पण आज आपण हे पुणे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, पण आज पुण्यामध्येच जर असं कलाकारांना हे होत असेल तर अवघड आहे खूप. नक्कीच पुणे शहरातला हा कलाकार कट्टा महाराष्ट्रात केवळ एकमेव कलाकार कट्टा आहे आणि तो पुणे शहरामध्ये आहे. असं सगळं असताना आता हाच कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याचा हा सगळा जो काही घाट घालण्यात आलाय त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. अर्थात या सगळ्या विरोधाच्या नंतर हा निर्णय मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.